ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। येत्या काही महिन्यात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत केली। यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पार्क चौक ते 4 हुतात्मा चौक दरम्यान मशाल मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, माजी नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते नागनाथ कदम, मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापुरे, मीडिया प्रमुख तिरुपती परकेपंडला, बाबूराव मेत्रे, विजीएनटी अध्यक्ष युवराज जाधव, दिनेश मेत्रे, संजय गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये घडली 2024 मध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत। मी काही 2-3 गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास आणते। खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, LOP आणि PM या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली। ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली। ही मोदीजींची आयडिया नव्हती। उलट मोदीजींनी CGIला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे। तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट त्या ठिकाणी करते। 1950 पासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती, पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला। जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले 1 कोटी, मग 75 लाख, मग 63 लाख, मग 31 लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली, तेव्हा तेच एक्सपोज झाले। कारण का लोकसंख्येत तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही, हे पण ते ऑन रेकॉर्ड। म्हणून ते स्वतःला उघड पडले, ते तोंडघाशी पडले, कारण का ते कॉन्ट्रडिक्टरी त्यांनी स्टेटमेंट दिली। 41 लाख हे एवढी लोक EC म्हणजे ECला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात 41 लाख लोक इलेक्शन कमिशन मोबिलाइज कसं करतं, 41 लोकांना बूथपर्यंत कसं काय आणतं एवढ्या कमी वेळात, हा प्रश्न आहे। ऑब्व्हियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर 18च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते। मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते, मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली? तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडघाशी पडला। आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे? चोर के दाढी में तिनका असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं। काँग्रेस अध्यक्षपद या नात्याने तुमचं सगळ्यात स्वागत करतो। महाराष्ट्र प्रदेश निकाल रमेश तालाजी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा व शहराध्यक्षाची ऑनलाईन मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील निवडणूक आज ही अपेक्षित जे राहुल गांधी साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं, आज तागायत काँग्रेस पक्षाने जे निवडणूक आयोगाला जे महाराष्ट्रातल्या निवडणूक झाल्या त्यामध्ये मतदान टप्प्याटप्प्याने वाढवलं गेलेलं त्याची माहिती मागितली होती। ज्या ज्या बूथवर मतदान झालेलं आहे त्या बूथवर कॅमेरे होते, त्या ठिकाणी रेकॉर्डिंग होतं। 6च्या नंतर ज्या बूथवर मतदान वाढलं आहे त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले जे बूथ आहेत त्या बूथची माहिती आणि लेखी स्वरूपात ज्या बूथवर हे मतदान वाढले ते मागितलं ते आज तागायत दिलेलं नाही। निवडणूक आयोग
काँग्रेस पक्षाने अधिकृत वकील लावून देखील जी माहिती मागितलेली आहे ती माहिती आज तगायत मिळाली नाही। मग बोगस मतदान असेल, गेल्या 5 वर्षामध्ये 31 लाख मतदान हे नोंदणी केली होती। ऐन निवडणुकीच्या वेळेस 41 लाख हे मतदान नोंदणी करून जे 5 वर्षामध्ये जे मतदान 31 लाख झालं, निवडणूक आमदारकीच्या 41 लाख नवीन मतदान नोंदणी कसं केली आणि कुठून केली याची देखील माहिती मागितली होती। प्रत्येक मतदारसंघामध्ये आकडेवारी हे होलं गेली होती। त्यामध्ये एक नमूद तक्ता दिलेला आहे की 2009च्या इलेक्शन झाल्यानंतर लास्ट जी आकडेवारी जाहीर होती 2009ला फक्त 50%, 1% नाही 50% ही 2009ला मतदान फास्ट फायनल झालं। 2009 नंतर 2014ला 1.8 हे मतदान वाढलं होतं। 2019ला फक्त 0.64 म्हणजे 1% नाही। ह्या 15 वर्षाची हे पूर्ण तक्ता आहे। आणि आता 2024ला 7.83 जे 8% मतदान हे वाढतंय कसं? मागच्या 20 वर्षामध्ये ज्या निवडणूक आयोगाने कडनं हा तक्ता घेतलेला आहे त्या तक्त्यामध्ये 1 पॉईंटच्या वर कधी मतदान वाढलं नाही। आणि आता महाराष्ट्रामध्ये जे निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे त्यामध्ये 8 पॉईंट हे मतदान वाढलेलं आहे। जे ह्याच्यावरनं मागच्या आणि आताच्या किती मोठी ह्या ठिकाणी तफावत आहे हे या ठिकाणी दिसून येते। हे तुम्हाला आता सगळ्यांना देतो आम्ही। आपण लोकशाही वाचण्याकरता राहुलजी गांधी हे निवडणूक आयोगाला प्रश्न करतायत, विचारतायत, पण लोकशाहीमध्ये तुम्ही बघा फडणवीस उत्तर देत आहेत, त्यांचे जे राजकीय लोक उत्तर देत आहेत, ही भांडण लोकशाही टीकासाठी राहुलजी गांधी हे आंदोलन करतायत। आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाचं मत आहे की लोकशाही टीकाच असेल तर बॉनेट पेपरवर मतदान घ्यावं, सोयीने निवडणूक लागाच्या अगोदर निवडणूक आयुक्त देखील ते बदलू शकतात। त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं जे पाहिजे ते माणसं तिथं बसवू शकतात। आणि ते माणसं आज काँग्रेस पक्ष जरी विरोधात असला पण लोकांची आपली लोकशाही टीकासाठी जी आम्ही माहिती मागितलेली आहे मग ते माहिती लपवण्याचा किंवा काँग्रेस पक्षाला न देण्याचा किंवा अनेक पक्ष आहेत, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, देशभरात अनेक पक्ष आहेत, त्या देखील लोकांनी मागणी केली तुम्ही माहिती का देत नाही, हा खऱ्या अर्थाने जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे। त्यामुळं काँग्रेस प्रदेशकडनं आम्हाला 12, 13, 14 लोकशाही टिकवण्याकरता व्हीव्हीएम मशीन हटाव याकरता आम्हाला मशाल रॅली आम्ही काढणार आहे 12 तारखेला। ती मशाल रॅली 4 उत्तातना पुतळ्यापासून संध्याकाळी 7 वाजता निघेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी लोकशाही वाचवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक महाराष्ट्र प्रदेशमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या त्या शहरामध्ये ही रॅली निघणार आहे। त्याचप्रमाणे सोलापूर शहरात देखील आम्ही सर्वजण लोकशाही वाचवासाठी ही रॅली काढणार आहे। आता एक 10 मिनिटांमध्ये खासदार प्रणिताताई शिंदे येतील, ते देखील आपल्याला संबोधित करणार आहेत, बोलणार आहेत। पण अध्यक्ष या नात्यानं आमचे सर्व सहकारी आम्ही या ठिकाणी तुमच्या जे प्रदेश काँग्रेसकडनं आम्हाला माहिती आलेली आहे, जे अपेक्षित आहे जनतेच्या, ते तुमच्या माध्यमातून हे सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या व लोकांना कळावं की लोकशाही आता धोक्यात आली आहे। वारंवार राहुलजी गांधी असतील सगळे सांगतात की शिक्क्याने मतदान घ्या। आत्ता बघा एक साताराला इलेक्शन झाली, त्या इलेक्शनमध्ये
जो आमदार 44,000नी लीडने आलेला तो साखर कारखान्याच्या ह्याच्यात पडतो. म्हणून स्टार्टिंगला तुम्ही बघा EVM मशीनच्या अगोदर जे मतदान 7 वाजल्यापासून चालू होतं 8:30 पर्यंत. जे सरकारी कर्मचारी अधिकारी जे मतदान करतात त्यांचा एक्झिट पोल बघा महाराष्ट्रात आम्ही सगळे पुढे होतो. पण ज्यावेळी EVM मशीनवर 8:30 नंतर मतदान चालू झालं त्या ठिकाणी आम्ही बॅकफूट राहिलो आहे. जे सरकारी कर्मचारी अधिकारी शिक्षक वगैरे आहेत त्यांचं मतदान जे होतं ते बॅलेट पेपरवर होतं. त्या मतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पुढे होती. पण ज्यावेळेस EVM मशीनवर मतदान चालू झालं त्यावेळेस मात्र आम्ही बॅकफूटवर ठरलो. लोकांचा कल त्यामधनं कळून येतो आहे, मतदारसंघातला कल त्यामध्ये कळून येतं आहे. त्यामध्ये आम्ही पुढे जातो आणि EVM मशीनवर मागं राहतो. हे न पटणारी गोष्ट आहे. आणि 4 महिन्यामध्ये 31 लाख मतदान जे वाढवलेलं आहे त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली. अनेक प्रश्न काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मांडलेत. आज तगायत इलेक्शन अधिकारी किंवा कर्मचारी किंवा निवडणूक आयोगांना आम्हाला उत्तर दिलं जात नाही. ह्याच्या मागचं कारण काय हे खऱ्या अर्थानं म्हणून हे आंदोलन चालू आहे. पंढरपूरच्या जे आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासमोर कोणचं चिन्ह आहे ते बघा. सांगतो ना, माळशिरसपासूनच उगम झालता. माळशिरसचं शीट 1 लाखाने यायला पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे. मोहिते पाटील आणि त्या ठिकाणी जानकर, तिथं मराठा धनगर हे मोठ्या प्रमाणात असताना जानकर साहेब मोहिते पाटलांच्या विरोधात अनेक वेळा लढले आहेत. त्यामुळे दोन्ही ताकद एकत्र झाल्यानंतर तर शीट लाखाने यायला पाहिजे. आणि त्या गावात अनेक वेळा उपोषण झालेलं आहे की आम्ही जानकर साहेबाला मतदान केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सगळे बघा की महाराष्ट्रातनं जे उगम जे EVM मशीन हटावं ते जानकर साहेबांच्यातनं झालं होतं अकलूजमधनं. तर तुम्ही बघा आता गणपतराव देशमुखचे जे चिरंजीव आहेत त्यांच्यासमोर चिन्ह होतं का कमळ? किंवा नारायणबा जे निवडून आले आहेत त्यांच्यावर कमळ चिन्ह होतं का? तुम्ही सगळं बघा मग आम्हाला सांगा. ज्या ज्या ठिकाणी समोर कमळ आहे त्या ठिकाणी हे फार मोठ्या प्रमाणात तर त्या मताचे काउंटच होऊ शकत नाही. प्रत्येक बूथवर 600 मतदान म्हणलं तर त्या तुम्हाला वेळ वाढून द्यावा लागला असता. बरं, वेळ वाढून जिथं तुम्ही दिलात तिथं तुमचे कॅमेरे होते, मग तुम्ही द्या ना आम्हाला. ज्या बूथवर मतदान वाढलं आहे, ज्या बूथवर लाईन होती ते दिसू द्या ना जनतेना. ही लोकशाही आहे का नाही ते सांगा आम्हाला. ग्रही धरू आम्ही, तुम्ही निवडून आलात ठीक आहे, पण ज्या बूथवर तुम्हाला मतदान लाईनीत होतं 6च्या नंतर ते तर आम्हाला डाटा दाखवा ना. ते तर लोकांच्या जनतेसमोर येऊ द्या. हे असं आमचं मत आहे. महाराष्ट्रातील अनेक जे इलेक्शन लढवलेत आमदारकीला, मग शिवसेना असतील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसचे असेल, बरेच लोक आम्ही कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यामध्ये आडम मास्तर बी आहे, मी बी आहे शहर मध्यमधून. पूर्ण देशामध्ये काँग्रेस 2009चे आकडे बघा, 2014चे बघा, 2019चे बघा, एवढं बॅकफूट राहायचं आहे कारण नाही ना. लोकसभेला एवढा आमचा निकाल चांगला आहे, एवढं लोक कंटाळलेले त्यांना. आणि विधानसभेला 3-4 महिन्यात एवढा मोठा असा काय गॅप पडतो आम्हाला कळेना. किंवा महाराष्ट्रात नाही देशात हे विषय आहे. तर मी परवा बेंगलोर गेलो, बेंगलोरमध्ये लोक म्हणतात कुछ तो गडबड होय, ते गडबड झालेलं आहे. हा निकालच कुणाला पडत नाही. मग तुम्ही चोर नसाल तर या ना समोर आणि निवडणूक आयोगाने दाखवून द्यावं. जे राहुलजी गांधी मागतात, जे काँग्रेस पक्ष तुम्हाला माहिती मागताय, तुम्ही द्या ना. लपवाचं आता सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला असेल की माहिती द्या, मग का देत नाही तुम्ही? हे देखील मनामध्ये जनतेचा रोष आहे. निवडणूक आयोग त्यांनी जे बसवलेलं आहे, त्यांनी जे सांगतात, जे मोदीजी अमित शहा तेच सगळे करतात. आज लोकांचा विश्वास यांच्यावर राहिला नाही. निवडणूक आयोगाकडून अशी शेराबाजी बरोबर आहे, निवडणूक आयोगच त्यांनी बसवलेला आहे ना. त्यांना जे पाहिजे ते माणसं बसवल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे नेते सांगतात ती निवडणूक आयोग बोलत आहेत. आता लोकशाही राहिली ना असं वाटलं लोकांना. करणं गरजेचं आहे, लोकशाही टिकवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हे आंदोलन आता होत आहे.